नमस्कार. गुढीपाडवा सण जवळ आला की छत्रपती संभाजी महाराज आणि गुढीवर लटकला जाणारा उलटा तांब्या अर्थातच कलश याची सांगड घालणाऱ्या चर्चा आणि मेसेजेस आपल्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात. 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या छावा या चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांवर झालेले अनन्वित अत्याचार आणि औरंगजेबाने त्यांची केलेली क्रूर हत्या सध्या खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. संभाजी महाराजांवरील झालेल्या अत्याचाराची हकीकत सर्वांच्या मनामध्ये भावनिकरित्या अगदी खोलवर रुतलेली आहे. गुढीपाडवा हा ब्राह्मणांचा सण आहे. ब्राह्मणांनी औरंगजेबाला छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर गुढी उभारण्याचे सूचित केले होते आणि त्यानुसारच औरंगजेबाने गुढी उभारण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे बहुजनांनी गुढी उभारू नये, छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्या ही मनुस्मृतीप्रमाणे करून गुढीपाडव्याचा सण साजरा केला. अशा अनेक पोस्ट आणि मेसेजेस गुढीपाडव्याच्या आधी सोशल मीडियावर फिरत असतात. परंतु या मेसेजेसमध्ये किती तथ्य आहे हे पडताळून पाहणे देखील अगदी तितकेच महत्त्वाचे आहे. गुढीवर उलटा ठेवला जाणारा कलश आणि संभाजी महाराजांची क्रूर हत्या यामध्ये खरेच काही संबंध आहे का? चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. 11 मार्च 1689 स्वराज्याच्या इतिहासातील काळा दिवस. याच दिवशी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या झाली होती. महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं आणि यातीलच थोर संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये गुढीचा उल्लेख असलेला आपल्याला पाहायला मिळतो. इसवी सन 1290 साली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी या महान ग्रंथाची रचना केली आणि यातील 4थ्या अध्यायामध्ये सज्जनांकरवी गुढी सुखाची उभवी या ओवीमध्ये गुढीचा उल्लेख असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर कृष्ण जन्माचे वर्णन अभंगातून करताना जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नर नारी, बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नर नारी, गुढिया तोरणे करीती कथा गाती या गाणे. शिवकालीन असलेल्या या अशाच अजून एका अभंगामधून संत तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्मानंदी लोक सकल नाचती गुढिया उभविती घरोघरी. 13-14व्या शतकातील जीवनकाल असणारे संत सोकामेळा त्यांच्या अभंगांमधून असं लिहितात की टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची. यातून हेच पाहायला मिळतं की छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येपूर्वी देखील असंख्य वर्षे गुढी उभारली जायची. गुढी कधीपासून आणि का परंपरेत आली याचा विचार केला आणि याचा जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की भारतीय पौराणिक कथांनुसार इसवी सन 78 साली परकीय शकांनी तत्कालीन सातवाहन साम्राज्यावर हल्ला केला होता. त्यावेळेस सातवाहन घराण्यातील सातकर्णी राजा हा सत्तेवर होता. इतिहास अभ्यासकांनुसार सातकर्णी राजाने शकांचा राजा क्षत्रप याचा पराभव केला. या विजयाचा उत्सव म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभारून पाडवा साजरा केला. या कथेनुसार गुढीवर उलटा असलेला तांब्या हे यशाचे प्रतीक आहे. याच दिवसापासून सुरू केलेली कालगणना ही मराठी कालगणना म्हणून ओळखली जाते आणि या सणाला हिंदू नववर्ष असंही देखील ओळखलं जातं. हाच सण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उगादी या नावानं प्रचलित आहे. यावरूनच हे स्पष्ट होते की गुढीपाडवा आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल पसरवल्या जाणाऱ्या या चर्चा केवळ अफवा असून यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही. समाजाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी साजरे केले जाणारे सण हे समाजात फूट पाडण्यासाठी कधीच नसतात. त्यामुळे अशा फूट पाडणाऱ्या मेसेजेस पासून सावध राहा. या विषयाबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे हे नक्कीच आम्हाला कमेंट सेक्शन मधून कळवा. मी प्रथमेश जाधव आणि तुम्ही पाहताय प्रजा स्पीक्स. धन्यवाद.